होता माझा कन्हैया गेला, डोब्याला एक कणा खाली वाजवली, धडम त्याची खाली काय पडला. पडला धोबी खाली की लगेच पटापटा गठुड सोडलं, गठुडीत कपडे काढले आणि सगळ्यांनी कपडे घातले. मोठ्यांचे कपडे, छोटे बालगोपाल पुढच्यानी झाडताय मागच्यानी गोळा होतय. रस्त्याने चालले. एक सुदामा नावाचा शिंपी भेटला, सांगितलं आमचे कपडे छान करून द्या. ते शिंप्याने सगळ्यांचे कपडे व्यवस्थित करून दिले. आता काय पाहिजे? कन्हैया म्हणला, बालगोपाल हो आता काय कमी आहे? बालगोपाल म्हणले सगळं आहे, पण चंदन नाही कपडाला लावायला. असं का? चला आता चंदन पाहू. एक कुबजा चालली होती चंदनाची वाटी घेऊन कंसाला चंदन लावायला, कंस मामाला. तेवढ्यात तिला लोक काय म्हणायचे? कुबडी, थेरडी, वाकडी चेष्टा करायची. कोणी चांगलं म्हणतच नव्हतं. पण माझ्या कन्हैयाने अशी हाक मारली, अरे सुंदरी, ए सुंदर. सुंदर म्हणलं का पाठीमाग पाहिलं. आतापर्यंत मला सुंदर कोणी म्हणलंच नाही. कोणी वाकडी, थेरडी, कुबडी चेष्टा करत होते. पाठीमाग पाहिलं, कन्हैया मला हाक मारली. म्हणजे हो ये. काय वाटीत? चंदन आहे, लाव आमच्या कपडाला. सगळ्यांच्या कपडाला चंदन लावलं. मधुमंगलने सांगितलं, हिला दे आशीर्वाद, हिला तिच्याकडे पहा. कन्हैया गेला जवळ, उजवा पाऊल तिच्या पायावर ठेवला, एक हात होटाला लावला, असा झटका मारला, 3 जागेवर ते वाकडी सरळ झाली. तिला सुंदर रूप दिलं आणि त्या ठिकाणी कन्हैया पुढे गेला. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. पुढे कंस मामाच्या महलामध्ये कन्हैया गेला. धनुष्यबाण ठेवलेला होता. कन्हैया बलराम दादाला म्हणला, दादा हात लाव, याला मार, आपल्या मामाचाच आहे, लाव हात. कन्हैयाने जसा स्पर्श केला, धनुष्यबाणचे 2 तुकडे झाले. भयंकर आवाज झाला आणि ते कंस मामाला कळला, आला आला काला काला मुरलीवाला, आला आला काला काला मुरलीवाला, आला आला काला काला मुरलीवाला. कोण मारेल त्याला? पकडा 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 त्याला, भाग जाता कामा नाही. कंस मामा परेशान जेवण करत होता आणि वाटीमध्ये वर्णामध्ये काळा जिरा आला, लात मारायचा ताटाला. आला आला काला काला मुरलीवाला. जेवण करत नव्हता असं कंस मामा. आणि तिकडे कळलं माझा शत्रू आला, वैरी आला, मला मारायला आला, तर पकडा पकडा त्याला. त्यांनी काय केलं? कंस मामाने सुंदर युद्ध ठेवलं. काय? कुस्त्याचा डाव ठेवला. चाणूर आणि मृष्टिकासूर. कुबड्या पेड नावाचा हाती समोर ठेवला. माझा कन्हैया आला, त्या महावातला म्हणलं, हटव हाती. ते ऐकत नव्हता. माझ्या कृष्णाने एक बुक्की मारली, एका बुक्कीत खाली पडला. त्या हत्तीवरचा तो नौकर. मग एक बुक्की मारली हातीला, एका बुक्कीत दात पडला हातीचा. एक दात कृष्णाने घेतला, दुसरी बुक्की मारली, दुसरा दात बलरामाने घेतला आणि गेले आतमध्ये. आतमध्ये गेल्याबरोबर माझा कन्हैया कसा दिसत आहे? ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. नवरसी भरवी सागरू. माझा कन्हैया म्हणजे नवरस दिसतात. वात्सल्य रस, हास्य रस, कारुण्य रस, अद्भुत रस, भयानक रस, प्रेम रस, भक्ती रस, शांत रस. नवरस कोणाला कोणाला दिसतात? शांतरस ऋषीमुनींना. शांतरस ऋषीमुनींना दिसला. भयानक रस त्या ठिकाणी कंस मामाला दिसला. बापरे, माझा मृत्यू आला, काल आला. आणि प्रेम रस गोपिकांना दिसला. वात्सल्य रस यशोदा आहे ना, देवकी मैयांना, वसुदेवना दिसला. आणि हास्यरस बालगोपालांना दिसला. बालगोपाल म्हणले, वा माझा कन्हैया आता कंस मामाला मारणार. हसू लागले सगळे बालगोपाल. असं माझा. आणि त्या लक्षात ठेवा, असे 9 रस माझ्या कृष्णामध्ये आहेत. प्रजाचा भाव, पैसा देव, प्रत्येकांना दिसला. माझा कन्हैया गेला, मुष्टिकासूर आला. माझ्या कन्हैयाने एक बुक्की मारली त्या मुष्टिकासूरला. गोविंदाय नमो नमः. मुष्टिकासूर समाप्त झाला. चाणूर आला. बलराम भैया गेला, एक बळीराम घेतला, त्याला ओढलं, खोबडीत टाकला बलराम. लगेच त्या ठिकाणी चाणूर समाप्त झाला. कन्हैयाने अशी उडी मारली त्या कंस मामाच्या सिंहासनावर. गेला का एक काना खाली वाजवली कंस मामाला, टोपत खाली पडला. कृष्ण गेला केले, केसच पकडले. कंस मामाचे केस पकडले आणि सांगितलं, ज्याची जळती त्यालाच कळती. मामा माझ्या देवकी मैयाचे केस पकडले होते, असे केस पकडून खाली ओढत आणला, एक बुक्की मारली छातीत. गोविंदाय नमो नमः. कंस मर्दन लीला झाली. माझ्या आवडीचं भजन बघा एक. कुठलं? कालिया मर्दन कंसन कंदन देवकी नंदन तव शरणम. कालिया मर्दन कंसन कंदन देवकी नंदन तव शरणम. हे भजन. एक बाई समोर बसली होती आणि ती भजन करत नव्हती. काय म्हणायची माहिती का? मी म्हणायचो, कालिया मर्दन कंसन कंदन देवकी नंदन तव शरणम. 5 मिनिटं, जास्त वेळ घेणार नाही, लग्न लागणार आहे. हा काय
पाच मिनिटं जास्त वेळ घेणार नाही. चला. कालियामर्दन कंसने कंदन देवकी नंदन तवशरणम मी म्हणलो. ती बाई काय म्हणायची? कालियामर्दन कंसने कंदन चंपके पप्पा तवशरणम. मला ही चंपा कोण? माझी मुलगी आहे ना. चंपाचे पप्पा आमचे मालक आहेत ना. देवकी नंदन नाव घ्यायची लाज वाटते. कसं नाव घेऊ म्हणतात? देवाचं नाव घ्यायला लाज काय वाटले पाहिजे? नाचुंगी 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 मै हरे गुण गावात नाचुंगी मीरा मेरे तर गिरधर गोपाल दुसरा ना कोई. देवासाठी लाज भय शंका दुराविला मान. देवाचं नाव घेण्यासाठी लाज वाटली नाही पाहिजे, भय नाही वाटलं पाहिजे. चला पुढे. माझा लगेच त्याने कंसमर्दन लीला झाली. आस्ती प्राप्ती गेल्या. कंसाच्या पत्न्या जरासंधाकडे गेल्या. जरासंधाला सांगितलं, बाबा आमच्या नवऱ्याला मारलं काल्या काल्या मुरलीवालेनं. लगेच त्याने जरासंधाने आक्रमण केलं कृष्णावर, मथुरेवर 17 वेळेस. कृष्णाने त्याला हरवलं. पुन्हा आक्रमण केलं. कृष्ण पळून गेला. कुठं? डोंगरावर. तिथून गेला लगेच समुद्रामध्ये. एक नगरी स्थापन केली. लक्षात ठेवा. मराठीमध्ये त्या नगरीला पूर्ण काय आहे? भिंत आहे. एकच दरवाजा बाहेर जाण्यासाठी. मराठीमध्ये काय म्हणतात? बाहेर जायचं आहे. दरवाजा कुठं आहे? तिचं नाव कसं पडलं माहिती आहे का? हिंदीमध्ये काय म्हणतात? द्वार कहा बाहेर जाना आहे. द्वार कहा बाहेर जाना आहे असं म्हणता म्हणता ते नावच पडलं द्वारका नगरी. द्वारका नगरी नाव पडलं. कृष्ण कोण झाला? द्वारकाधीश झाला, राजा झाला. गड्यांनो राजा किरे झाला. कृष्ण सिंहासनी बैसला. पुढे द्वारकाधीश भगवान माझा कन्हैया द्वारकाधीश झाला. एक भीष्मक नावाची नगरी आहे. त्या नगरीमध्ये भीमक नावाचे राजा आहे. जे कन्या आहे रुक्मिणी, तिचा लग्न करायचं आहे. तेवढ्यात भीष्मक राजाने सांगितलं आपल्या मुलाला रुक्म्याला, रक्मांगदला सांगितलं काय करा, आपला एखादा वर पहा. त्यांनी शिशुपाल पाहिला. हे आवडलं नाही कोणाला? भीष्मक राजाला. रुक्मिणीला नाही आवडलं. रुक्मिणी आज भावाच्या बायकोकडे गेली, वहिनीकडं. वहिनीला म्हणली, सांग मी काय करू? वहिनी मी काय करू? तिने सांगितलं, रुक्मिणी एक काम कर, तुझी मनाची इच्छा काय आहे? मला शिशुपाल नवरा, तो माझा नवरा नाही. श्रीकृष्ण माझा नवरा, मी नवरी. एक काम कर ना रुक्मिणी, पत्र लिही त्या कृष्णाला. लगेच रुक्मिणीने पत्र घेतलं. पत्रामध्ये सुरू केलं, हे प्रभू, हे नाथ, हे अरविंदाक्ष, हे कमलनयन, हे दिनवत्सल, हे करुणाके सागरा, हे ईश्वरा, दया करा. कळावे आपली रुक्मिणी, मी तुमची शिकार आहे. तुम्ही सिंहासारखं या आणि माझी हरण करून घेऊन जा. मी तुमची शिकार आहे, कोल्या माकडाची शिकार नाही. शिशुपाल कोला आहे, माकड आहे, घुबड आहे, त्याची शिकार नाही. मी तुमची शिकार आहे. तुम्ही या आणि मला घेऊन जा. कळावे आपली रुक्मिणी, मी गौरी पूजन करण्यासाठी येणार आहे देवीच्या मंदिरात, तुम्ही या. लगेच पत्र पाठवलं सुदेव नावाच्या ब्राह्मणापाशी. पत्र गेलं. कृष्णाने पत्र वाचलं. कृष्ण लगेच तयारीत आला तिकडनं. इकडे लगेच रुक्मिणी देवीची पूजा करायला गेली. देवीची पूजा करत असताना देवीला सांगितलं, देवी आता नवरात्र उपवास केले, सगळ्यांचं फळ आता भेटलं पाहिजे. श्रीकृष्ण माझा नवरा, मी नवरी, जागी हो आई. आई अंबे, आई अंबे जगदंबे, 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 आई अंबे जगदंबे. आई जागी. आई प्रसन्न झाली. आईच्या गळ्यातला हार रुक्मिणीच्या गळ्यात पडला. शब्बास. देवी प्रसन्न झाली. पुढे शंकराची काय केली? प्रार्थना केली. लगेच माझे कृष्ण आले तिकडे रथ घेऊन. इशारा केला, रुक्मिणी चिंता करू नको, डरने काही बात नाही, हिम्मत हरणार नाही. इशारा केला. लगेच त्या रथावर घेतलं कृष्णाने. रथ चालला. शिशुपालने सांगितलं, पकडा 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 पकडा. कृष्ण चालला. असं जातं का? कामा नाही, युद्ध केलं पाहिजे. लगेच रुक्मिणीचा भाऊ गेला कृष्णाला पकडायला. तेवढ्यात कृष्णाने तलवार काढली मारायला. रुक्मिणीने हात धरला, मारू नका माझ्या भावाला. का? माझी वहिनी रणकी होईन म्हणून त्या ठिकाणी मला 12 महिने मला बोलत राहील असं म्हटली. कृष्णाने त्याला सोडलं. माझा कृष्ण घेऊन गेला तिला मधुपुरामध्ये, माधवपुरामध्ये. छान काय लग्न लागणार आहे कृष्णाचं. चला येऊन द्या. चला चला. नवरीचे मामा नवरीला घेऊन या, नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन या. लगे या ठिकाणी मंगलाष्टकामध्ये छान इथं लग्न सोहळा होणार आहे. सगळ्यांनी अक्षदा वाटा. अक्षदावाल्याने अक्षदा वाटा. रे आओ मेरी सखिया, आओ मेरी सखिया, मुझे मेहंदी लगा दो, मेहंदी लगा दो, मुझे सुंदर सजा दो.
मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो। हरि आओ मेरी सखिया, आओ मेरी सखिया मुझे मेरी लगा दो, मेरी लगा दो मुझे ऐसी सजा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना 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 दो। येऊन द्या, चला चलो चला. शूटिंग शूटिंग वा वा, तिकडं हो शूटिंग, पुढे पुढे जा ना, पुढे वाह वा वा. रुक्मिणी आणि संत वा वा. हे सतगुरु ने मेरी बात चलाई, सतगुरु ने मेरी बात चलाई, सत्संग ने मेरी बात चलाई, सत्संग ने मेरी बात चलाई, सतगुरु ने मेरी कीनी सगाई, सतगुरु ने मेरी कीनी सगाई। अरे उनको भुला के, उनको भुला के मेरे फेरे को डलवा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना 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 दो. आज दुल्हा बने नंदलाल की जोड़ी का जवाब नहीं, आज दुल्हा बने नंदलाल की जोड़ी का जवाब नहीं, आज दुल्हा बने नंदलाल वाह जोड़ी का जवाब नहीं, दुल्हा बने नंदलाल की जोड़ी का जवाब नहीं. हरी रुक्मणी मोरी गोरी गोरी, रुक्मिणी मोरी गोरी गोरी, रुक्मिणी मोरी गोरी गोरी, रुक्मिणी मोरी गोरी गोरी. अरे सावले है नंदलाल की जोड़ी का जवाब नहीं, आज दुल्हा बने नंदलाल की जोड़ी का जवाब नहीं, दुल्हा बने नंदलाल जोड़ी का जवाब नहीं. वाह वाह वाह, शाबाश. हरी रुक्मिणी मोरी महलो वाली, रुक्मिणी मेरे पहलो वाली, हरी रुक्मिणी मोरी महलो वाली, रुक्मिणी मेरे महलो वाली. अरे गवा चरावे नंदलाल की जोड़ी का जवाब नहीं, आज दुल्हा बने नंदलाल की जोड़ी का जवाब नहीं. चला ऐका, बस अंतरपट धरा होता. चला चला. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं
पंकजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि देवं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं गोचरं ग्रामे राजनसंवृतं गणपति पूर्या सदा मङ्गलं वधूवरौ शुभमोऽस्तु शुभलग्न सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल राजा बी मंगलरूपिणी रमयणी देवकोनिदाकरी ही कन्या रघुनाथप्रवरा कौन्या देवीचे आता विचार कृष्ण नवरा समर्पमये रुक्मा पुत्र वडील त्या सुपुतने कुर्या सदा मंगल शुभमंगल आई बापाची लेक लाडकी जाते नवरा घरी आई बापाच्या डोळ्यात पाणी दाटरे करो जाऊन तू आनंदाने संसार करते बरोबरी भाऊ तुझा जवारिके करीतो पातवणी जाशील तू आज लायतुर जशी कर पातुर हरिना वाहे डोळा मधुर पाणी सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान अनिल गटी समीर बनवरा देवोया बनवरा गुरुके मधुपल्ल पूजनवरा अंतरपटा देदरा कृष्णारुष मधुवरा करणी दोही करावे उभी वाजंत्री बहुनल भलान करणा जा सुखाने नादायला तुमुली आज रर होती या माहेराची आजच झाली पर क्या घरची आई ग जा सुखाने नादायला तुमुली 9 महिने कष्ट विने तू या देहाला 9 महिने कष्ट विने तू या देहाला केव्हा भेट देसी आईच्या जीवाला आईच्या जीवाला आई ग जा सुखाने नादायला युमुली हरि पदे वरगण सुखनंदरे वरदानमंगल फलते विद्यावरदले वरदक्षिणे हार गाला हार
हा या पंढर सर्वांनी उभं राहा हार 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 घाला म्हणून उभं राहा आणि एकच गाणं होणार आणि कथा बापू समाप्त. बापू हार घाला ना ए पंढरपुरात या लाखणी गावात डोळे हे लाखणी या लाखणी गावात लाखणी गावात गावात गाजत अरे या सोने सर्वांनी नाचा देवाचं लग्न आहे आज. हा आणि राजा भीमकाची होती रुक्मिणी उठवर राजा भीमकाची होती पत्रिका दिल देशोदेशावर रिमुनी पत्रिका दिल देशोदेशावर नवरा का पैठण नवला का पैठण तिथं पायात शोभत सोन्याचं मासिक लगेर देवाचं लागत सोन्याचं मासिक लगेर देवाचं लागत सोन्याचं मासिक लगेर देवाचं लागत सोन्याचं मासिक लगेर देवाचं
या ठिकाणी शिवाजीराव कदम यांनी 501 रुपये दक्षिण दिलेले आहे. गणराज डीजी लाखणी, गणराज डीजी लाखणी, आदित्य अमिलके यांनी 200 रुपये दिलेले दक्षिणा. धन्यवाद. बापूसाहेब बेलेकर यांनी सुद्धा 100 रुपये दक्षिण दिले. लावणी का आरती, लावणी का गगन सम अंग कांतिकारी राधिका शंकर लगन में काले बनवारी भ्रमरसी अलंग कस्तूरी तिलक चक्रसी झलक ललित चबिषामा कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी गिरिधर कृष्ण मुरारी मलकमय मोर मुकुट बिलसी देवता दर्शन को दर्शी गगन में सुमन राशि बरसी रचे मीर मधुर मीर वारिणी सतत अतुलित गोप कुमारी गिरिधर कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी गिरिधर कृष्ण मुरारी गाते प्रगट बही गंगा कलुष हरिहारिणी श्रीरंगा स्मरण ते होत मोह भंगा बसे शिव जटा के भी हरे अदिति चरण चबिषी बनवारी कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी गिरिधर कृष्ण मुरारी प्रगट बही गंगा चमकते उज्ज्वल भक्ति गोपिका तुम्हारी गिरिधर कृष्ण बिहारी गिरिधर कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी गिरिधर कृष्ण मुरारी हरिहरांगर वंदी नगर गुणानुभावी रूप हरि प्रेमी हरिंद्र आनंद हरि त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या गुणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवरे अयेन उद्या सांगत आहे भागवताची. उद्या सगळ्यांनी बहुसंख्येने